चला डायस वरचे प्रश्न पाहूया आपण. दोन जर फाशी दिले असेल तर आपण त्यांची तुलना करून गणित सोडवतो पहा. पण हे गणित कसं आहे बघा, एकच फासा दिलाय तुम्हाला आणि त्याच्यावर विचारलाय प्रश्न 5च्या समोरील अंक कोणता. मग हे असं सोडवत असताना अगोदर काय ओळखायला पाहिजे की तो फासा जो दिलेला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, साधारण आहे की मानक आहे. मग तो अगोदर ओळखून घ्यायचा. तो एकदा ओळखला की मग गणित कसं सोडवायचं ते मी सांगते पहा. अगदी ट्रिकने सोपं आहे, अगदी 1 मिनिटाच्या आत उत्तर येत आहे. पहा आता, फासा ओळखायचा असेल तर काय सांगितलं होतं, दिसणाऱ्या अंकाची बेरीज जर 7 आली कोणत्याही 2 अंकाची तर तो साधारण डायस असतो पहा. आणि जर नाही आली तर तो कोणता असतो, मानक असतो पहा. पहा आता इथं ह्यांची बेरीज किती आली, 5 आणि 1 6, 4 आणि 5 9 आणि 4 आणि 1 5. म्हणजे हा डायस कोणता झाला, स्टँडर्ड. कोणता झाला, स्टँडर्ड, किंवा यालाच आपण मानक म्हणतो पहा. मग यात तुम्हाला माहिती आहे की यामध्ये समोरील अंकाची बेरीज किती असते, 7. या स्टँडर्ड डायस मध्ये जोड्या ठरलेल्या असतात पहा. आता 1 आहे, मग 1 मध्ये किती मिळवल्यावर 7 येतील, 6. त्याच्यानंतर 4 आहे, 4च्या समोर काय येणार, 3 येणार. 5 आहे, 5च्या समोर काय येणार, 2 येणार पहा. म्हणजे स्टँडर्ड डायस किंवा मानक याच्यामध्ये जोड्या ठरलेल्या असतात. 1च्या समोर 6, 4च्या समोर 3, 5च्या समोर 2, त्यांची बेरीज 7 येते पहा. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, 5च्या समोरील अंक विचारलाय. मग 5च्या समोरील अंक काय येणार, 2. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 2. आहे की नाही सोपं. एक जरी फासा दिला किंवा एक जरी डायस दिला तरी गोंधळून जायचं नाही, या प्रकारे प्रश्न सोडवायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.